नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। आज आपण पाहणार आहोत शेवगा शेती यावरील यशोगाथा। मंडळी, महाराष्ट्रातील दुष्काळी भाग, जिथे पाण्याचा प्रत्येक थेंब म्हणजे जीवनाची आशा, जिथे अनेक शेतकऱ्यांनी संकटांसमोर हार मानली, तिथेच एका शेतकऱ्याने ठरवलं की संघर्षाला उत्तर द्यायचं, तेही कष्टाने। ही गोष्ट आहे सांगोला तालुक्यातील शिरभावी गावातील तानाजी नलवडे यांची। वर्ष होतं 2006। शेतीत अनिश्चितता होती, पाऊस नव्हता आणि पारंपरिक पिकातून मिळणारे उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत होतं। पण तानाजी नलवडे यांनी परिस्थिती समोर झुकण्याऐवजी एक नवा मार्ग निवडला। त्यांनी सुरू केला शेवगा शेतीचा प्रयोग। सुरुवातीला अपयश आलं, हवामान बदललं, गारपीट झाली, अनेक वेळा पिकांचं नुकसान झालं, पण त्यांनी काही हार मानली नाही। गेल्या 20 वर्षात त्यांनी 5 ते 6 वेगवेगळ्या शेवग्याच्या जातींवर प्रयोग केले, दिवस रात्र मेहनत घेतली, अनुभवातून शिकत राहिले आणि शेवटी त्यांना सापडली यशाची खरी गुरुकिल्ली। त्यांनी एका एकरातून तब्बल 12 ते 15 लाख रुपयांपर्यंत कमाई करून दाखवली आहे। एका झाडाला शेकडो शेंगा आणि फक्त 7 ते 8 शेंगांमध्ये भरतो तब्बल 1 किलो वजन। एक सामान्य शेतकरी आज हजारो शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनलाय। निसर्गाच्या संकटावर मात करून शेवगा शेतीला स्थिरता कशी दिली आणि दुष्काळी मातीतून यशाचं सोनं कसं उगवलं, हे सर्व जाणून घेण्यासाठी चला तर मग आता आपण या जिद्दी शेतकऱ्याची शेवगा शेती कशी करावी यावरील मुलाखत पाहूया। शेतकरी मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र। सोलापूर जिल्हा सांगोला तालुक्यातील शिरभावी गावात आहे मी सध्या। इथे शेतकरी आहेत, त्यांच्याकडे शेवगा शेती आहे। ते कशा प्रकारे करतात शेवगा शेती, हा व्हिडिओ आपण त्यासाठी बनवतोय, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। त्यामध्ये तुम्हाला शेवगा शेती जर करायची असेल त्याच्याविषयी संपूर्ण माहिती भेटेल। सर नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव आणि एकदा इथला पत्ता सांगा। माझं नाव तानाजी नलवडे, मुक्काम पोस्ट शिरभावी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। ओके, आता तुमची जी शेती आहे शेवगा शेती कधीपासून करताय आणि तुम्हाला शेतीची आवड कशी काय होती? शेवगा शेती तसं पाहायला गेलं तर 2006 पासून आम्ही शेवगा शेती करतोय। 2006 मध्ये शेवगा आणि डाळिंब एकत्र लावण्याचा प्रयोग केला होता आम्ही। आणि तेव्हापासून आपल्याकडं कायम 1-2 एकर शेवगा कायम असतो आपल्याकडं। बर, या 2000 ते 2026 या कालावधीत आपण साधारणपणे 5-6 जात अशा व्हरायटीच्या शेवगा लावून पुन्हा त्याचं काय बदलत व्हरायटी चेंज करत आपण इथवर आलेलो आहे। म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटी लावून बघितल्या, म्हणजे त्यानंतर तुम्ही एक व्हरायटीवर आलेला आहात। आता जी व्हरायटी लावली ती कोणती लावलेली? आता ही व्हरायटी आपण गुजरातवरून शेतकऱ्याकडून बियाणं आणलेलं आहे। खास करून मोठी शेंग वाटल्यामुळे आपण बियाणं घेतलं तिथून। जम्बो व्हरायटी, जम्बो शेंगा ही म्हणजे मोठी शेंगा आहे। त्याची लांबी आणि त्याची जाडी बघा तुम्ही, बघू शकता शेतकरी मित्रांनो, ती एवढी मोठी शेंग आहे। बर, आता ही जी शेंग आहे चवीला कशी आहे? चवीला एकदम कडक लागते। असं त्याची भाजी की नाही एकदम कडक होती, चांगली लागते। म्हणजे इतर जी व्हरायटी आहे इतर व्हरायटीपेक्षा चवीला टेस्टला एकदम चांगली ही शेंग। ओके, आता यामध्ये तुमचे किती एकर बाग आहे आता सध्या? माझ्याकडे आता 450 पावणे 500 झाडं आहेत। 1 एकरभर बाग आहे आपल्याकडं। मला वाटतं 25 मे 2025 रोजी लागवड केलेली आहे आपण ही बाग। आता आपण ज्या बागेत बसलोय ते बघा, ज्या सुरुवातीला बाग लागवड करतो त्यावेळेस काय काय नियोजन केलं आणि एका एकराचं नियोजन कसं असतं? एका एकराचं नियोजन जर म्हटलं तर त्याला सुरुवातीला ड्रीप वगैरे करून आपण एका जागेवर 2 बियाची लागवड करतात। त्याच्यातून जे चांगलं बियाणं आहे ते ठेवलं जातं रोप, आणि जे काय नर वगैरे काय असं थोडं लालसर वाटलं तर ते काढून टाकण्यासाठी 2 बिया लावतात। बरं, असं आहे। जमीन कसली असली पाहिजे आणि नांगरणी वगैरे कशी करतात? शेवग्याचं पीक कुठल्याही जमिनीवर घेता येतं। तुमच्या मुरमाड जमिनीवर घेता येतं, पुन्हा काळ्या जमिनीत येतं, तांबड्या जमिनीत येतं, सगळ्या जमिनीवरही येतं पीक, काही अडचण नाही। ओके, मग आता ह्या जमिनीसाठी तुम्ही काय काय खतं वगैरे दिली? सुरुवातीला काय केलं नक्की, म्हणजे कशा लावल्या? सुरुवातीला आम्ही शेवग्याची लागवड आहे अशीच केली होती। त्याच्यानंतर साधारण 2-3 महिन्यानंतर ह्याचा ज्यावेळेस शेंडा मारायची वेळ येते त्यावेळेस आम्ही शेणखत, झाडाला साधारण 1.5 क्रेट शेणखत आणि DAP, MOP आणि लिंबोळे पेंड आणि मायक्रोन्यूट्रल याचा बेसल डोस आपण एकदा देतो सुरुवातीला शेणखतावर।
टाकून देतो आपण. बरं. त्याच्यानंतर मग काय जसं जसं गरज पडेल तसं हं. शक्यतो रासायनिक खतं जास्त आपण वापरत नाही बरं. महत्त्वाचं म्हणजे. कारण रासायनिकचं काय होतंय की तात्पुरता रिझल्ट असतो त्याचा. हं. लॉंग टाईम रिझल्ट म्हणलं तर सेंद्रिय खतं, तुमची शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा जमिनीचा पोत तसाच राहतो. हां जमिनीचा कर्ब त्याच्यामुळे वाढतो, हं. हं. पिकवून क्षमता वाढते. ओके. हं. आणि रासायनिकनं काय होतं, जमीन बऱ्यापैकी नापीक होती. हं. त्यामुळं आपण एकदम कमीत कमी प्रमाणात वापरतो रासायनिक. ओके. नाही असं नाही, पण हं. एकदम कमी. ओके. आता यामध्ये किती झाड आहेत सगळी एकरामध्ये? एकरामध्ये साधारण 450-500 झाडं आहेत आपली. बरं. त्याचं पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे? पाण्याचं नियोजन आपलं ड्रीप आहे आपल्याकडं. हं. ड्रीपनं पाणी देतो. बरं. उन्हाळ्यात एखादं पाट पाणी पण देतो आपण. हं. उन्हाळ्यात दिलं तर चालतं, हं. पण असं थंडी दिवसात वगैरे काय पाट पाणी त्याला देऊन चालत नाही. ओके. ड्रिपनं शक्यतो पाणी देईल. ओके. आता ह्याच्या बिया लावल्यापासून झाड येण्यापर्यंत म्हणजे उत्पन्न येण्यासाठी किती वर्ष लागतात? बिया लावल्यापासून 5.5 ते 6 महिन्यात याचं मार्केटला शेंग जाते. बरं. साधारण मे किंवा जूनमध्ये जर लावलं हं. तर नोव्हेंबर एंडला शेंग चालू होती आपली. हं. हं. मग आता ह्याचा जो दर असतो तो कसा असतो आणि कोणत्या कालावधीत दर जास्त भेटतो? याचा दर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हायेस्ट रेट असतात याला. हं. आपलं साधारण 15 नोव्हेंबरला चालू झालं त्यावेळेस आपल्याला 400 रुपयाचा रेट सापडला सुरुवातीला. बरं. किलोला किलोला 400 रुपये. 400 रुपये. हं. आणि जसं जसं पुढं जाईल, जसं जसं माल मार्केटमध्ये वाढेल तसं थोडा थोडा कमी होतो रेट. हं. आणि पुन्हा डिसेंबरमध्ये साधारण 200, 250 पर्यंत रेट होता. हं. जानेवारीत तोच रेट 150, 125 ही रेंज चालू होती. हं. आणि फेब्रुवारीमध्ये साधारण 80-70 बरं. लेवल धरली. आणि आताच उन्हाळ्यात जरा कमी असते रेट. ओके. उन्हाळ्यात दरवर्षीच उन्हाळ्यात कमी असते आणि थंडीत दरवर्षीच रेट जास्त असते. जास्त असतो. 15 मे पासून रेट उचलतात. आता हे रेटचं तुम्ही सांगितलं तर ह्याचं मार्केटिंग कसं करता? विक्री कुठं करता मग? याची विक्री याला जागेवरून व्यापारी पण उचलतात. बरं. आणि आपल्या कुठल्याही मार्केटला हे चालतं. हं. पुणे मार्केट चालतंय, मुंबई चालतंय, तुमचं नागपूर चालतंय, हं. इकडं कर्नाटकात बेळगाव चालतंय, निपाणी चालतंय, सोलापूर चालतंय, सगळीकडे चालतंय. तसं काय नाही, ओके. कुठल्याही लोकल मार्केटला नेऊन टाकलं तरी पण हं. चालतंय, काय अडचण नाही. साधारणपणे एक झाड त्याला किती किलो शेंग लागत असेल का तसा अंदाज काढता येतो? नाही अंदाज म्हणजे आपण किती ताकद लावतोय त्याला. हं. शेवग्याचं असं वैशिष्ट्य आहे, हं. जेवढी ताकद तुम्ही लावचाल तेवढं आवरेज त्याला जास्त निघतं. हं. साधारण आपलं आवरेज बघा आतापर्यंत 25 टन माल गेला आहे. 25 टन. 25 टन माल गेला एकरी? एकरी. बरं. अजून आपल्याला हं. साधारण एक 8 ते 9 टनाची अपेक्षा आहे अजून. म्हणजे अजून तुमचं चालू चालू आहे harvesting. अजून आपल्याला हार्वेस्टिंग चालू आहे. हं. 8-9 टनाची अपेक्षा आहे अजून आपल्याला. याचं साधारण 70 ते 80 किलोपर्यंत ॲव्हरेज निघतं ह्या वरायटी ताकद लावली तर झाडाला. झाडाला. ओके. हां एका किलोमध्ये किती शेंगा बसतात? एका किलोमध्ये साधारण ह्याच्या शेंगा 7-8 शेंगा ते 1 किलो होतो याचा. 1 किलो. बरं. हां तुमच्या इतर शेंगाला 15-16, काही व्हरायटीला 15-16-17 पण लागतात. हं. पण हे कसं आहे थोडी जाडी हं. आणि लांबी भरपूर असल्यामुळं हं. ह्याचं 7-8 शेंगात 1 किलो होऊन जातोय. हं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेंग मोठी असल्यामुळं ह्याला लेबर लागत नाही जास्त. हं. हं. सगळ्यात लेबरचा प्रश्न मोठा आहे आता चालूला. हं. त्यामुळं लेबर खर्च हं. अत्यंत कमी झाला मोठी शेंग असल्यामुळे. एकरी ही लावण्यासाठी किती खर्च येतो मग? एकरी आता तसं कसं आहे हं. जास्त चांगल्या पद्धतीनं जर केलं, हं. आता कसं आहे ज्याच्या त्याच्या खर्च करण्याच्या ह्याच्यावर पण राहते ते. बरोबर आहे. हं. कमीत कमी 30,000 रुपयेपासून जास्तीत 1,00,000-1.25 लाख तुम्ही कितीही पण खर्च करू शकता एकरी. हं. हं. असं काय नाही की एवढाच खर्च करावा असं काय नाही. हं. हं. तुम्ही जेवढी ताकद लावचाल हं. तेवढं ह्याच्यात उत्पन्नात वाढ होत जाते पुढं. हं. हं. असं जास्त खर्च कशामध्ये ह्यामध्ये येतो म्हणजे? ह्याचा जास्त खर्च म्हणजे काय तुमचं फवारण्या तर काय असं फारशा लागत नाही त्याला. फक्त जानेवारी एंडपर्यंत जरा थोडं फवारणी लागते, तिथून थोडं फवारणी असं लागत नाही. महिन्यातून एखादी 15 दिवसातून एखादी मारली तरी चालते. हं. पण जास्त खर्च म्हणजे काय शेणखत, हं. तुमचं तोडणी वगैरे. तोडणीला म्हणावं तर आता काय शेंग मोठी असल्यामुळं लेबर फारसं लागत नाही याला. बरोबर. हं. त्यामुळं तोडणीचा पण खर्च ह्या व्हरायटीला जास्त नाही एवढा.
ओके. 1 एकर असलं तरी एक कुटुंब आपलं 2 माणसं 1 एकर याची बाग सहजपणे हँडल करू शकतात. आता हे जे सगळ्या शेंगा तुम्ही आता विक्री करताय साधारणपणे कधी चालू झाल्या होत्या विकायला काढायला? आपलं 15 नोव्हेंबरला चालू झालं की. बरं. 15 नोव्हेंबरला चालू झालं. हं. त्यावेळेस माल थोडा थोडा निघत होता. 150 किलो 100-150 किलो निघत होता. हं. पण रेट भरपूर असल्यामुळे पैसे चांगले झाले. हं. पुन्हा तिथून पुढं जसं जसं माल वाढल आपल्याकडे जसं टनानं माल निघेल त्यावेळेस रेट कमी आलेला असते जरा. हं. हं. पण सुरुवातीला नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत पूर्ण आपला खर्च निघून जातो ह्यात. बरं. जानेवारीपासून पुढे जे निघणारं उत्पन्न आहे हं. ती पूर्ण प्रॉफिटमध्ये राहते आपल्याला. आतापर्यंत किती उत्पन्न झालं एकरात तुमच्या बागेतून? एकरी किती उत्पन्न भेटतं? एकरी आपल्याला साधारण आतापर्यंत 25 टन माल गेला आपला. हं. त्या हिशोबानं साधारण 12.5-13 लाख रुपये आपलं झालेत आता आपल्या एकरी. एकरी. पण अजून आपल्याला 2 लाखाची अपेक्षा आहे. बरं. 2 ते 3 लाख रुपये हं. टोटल 15 पर्यंत आपली अपेक्षा आहे याची. ओके. एकरी तुम्हाला कमी कमी 12 ते 15 लाख रुपयेपर्यंत ह्याच्यातून उत्पन्न आलेलं आहे. पण आलेलं आहे. आता ह्या ज्या शेंगा असतात ज्यावेळेस काय काय वेळेस मोठ्या असतात त्याच्या बिया धरता का तुम्ही मग? हो, बियाणं धरतो की आपण. हं. मग बिया बियाणं म्हणजे काय आहे, बियाणं आधी आम्ही धरत नव्हतो. हं. पण ही व्हरायटी चांगली आणि नवीन व्हरायटी असल्यामुळं हं. बरेच शेतकरी आपली बागेला व्हिजिट देण्यासाठी येतात. हं. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही थोडं बियाणं पकडा, आम्हाला बियाणं द्या लावायचं आहे. म्हणल्यानंतर आपण पुन्हा हं. हं. काही झाडं यातली बियाण्यासाठी राखीव ठेवली. ओके. आणि ते चांगली सुदृढ झाडं बघून हं. राखीव ठेवलीत आपण. ते बियाणे तुम्ही ऑनलाईन वगैरे विक्री करत नाही का मग? ऑनलाईन विक्री करतो बियाण्याची. बरं. आता- पोस्टानं कुरिअरनं जाते, काय अडचण नाही. कुठं पण संपूर्ण महाराष्ट्रात 100 ग्रॅम 200 ग्रॅम जरी बियाणं म्हणलं हं. तरी पण ती कुरिअरनं पोस्टानं जाऊ शकते, त्याची काय अडचण नाही. ओके. आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न कमेंट असतात की बियाणामध्ये फसवू शकतात, हं, हं, हं. तर तसं काय तुम्हाला आढळ आहे का? मग ते कसं त्यांना त्या केअर कशी करावी त्यासाठी? कारण हा सगळ्यात कसं आहे, काय शेतकऱ्यांची झाली असेल फसवणूक कुठंतरी, त्याचा विषय नाही. हं. पण आपण एक सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवायचं, आपण शेतकरी पोर आहे. हं. आपण शेतकऱ्याला कधी फसवायचं नाही, बरोबर. ही महत्त्वाचा मुद्दा आपण ध्यानात ठेवायचा. कारण आपण शेतकरी आहे. त्यामुळं बरोबर आहे. आपणच आपल्या एखाद्या भावाला फसवायचं म्हटल्यावर ती बरोबर दिसत नाही. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे. हं. आणि तुम्ही तर आता हा अनुभव घेतलेलाच आहे. तुम्ही बऱ्याच बागांचं करता. तुमच्याकडे आता मँगो शेती पण आहे. तो सगळं आहे आपल्याकडं. ॲपल बोर होती आपल्याकडे, रेड ॲपल होती, हं. ग्रीन ॲपल होती, हं. पुन्हा VNR पिरो होता, हं. डाळिंब होतं पहिलं आपल्याकडं. हं. हं. सगळ्या बागा जवळजवळ बऱ्याच फळबागा आपण पिकवली, काय अडचण नाही. सगळं पिकून आता शेवगा शेतीवर शेवगा तुम्ही शेती आपल्याला स्थिर झालेला आहात. शेवगा शेतीवर स्थिर का झालो आपण माहिती आहे हं. का? बाकीचे काय पिकाचं असं आहे की समजा निसर्गाचं जर समजा काय गारपीट झालं वगैरे काय झालं तर वर्ष वाया जातं ते. हं. तसं ह्याचं कसं आहे, हं. समजा गारपीट झालं, कुठली जर नैसर्गिक आपत्ती आली ह्याच्यावर, हं. तर ह्याचं लय काय ना 1-3 महिन्यात वातावरण पूर्ववत होतं ह्याचं बरोबर. आहे असं पुन्हा होतं. ओके. कारण ह्याचं प्रोसेसर फास्ट आहे ह्याचं. हं. हं. असं आहे. म्हणजे उत्पन्न लगेच चालू होते. उत्पन्न लगेच चालू होते. जरी आपत्ती काय आली नाही झाडं मोडली, कुठं काय झालं तरी पण लगेच मोहर लागतं आणि लगेच ते मार्केटला चालू होतं. वाढ जास्त आहे त्याची. वाढ जास्त आहे. सेटिंग झाल्यापासून हं. ती सेटिंग झाल्यापासून एका महिन्यात मार्केटला जाते शेंग. ओके. हा. आता याचा मोहर वगैरे गळायचं किंवा फुलं गळती असं असतो का काय रोग? यात असतं प्रामुख्याने काय रोग असतात? रोग म्हणजे काय, मोहर गळती म्हणजे पाऊस वगैरे थोडंफार झालं तर मोहर गळतं. हं. पण ह्या आपल्या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य आहे, हं. ह्याचा जो देठ आहे, हं. हा देठ बघा तुम्ही, हं. असा देठ तुम्ही कुठं महाराष्ट्रभर फिरताय तुम्ही, हं. कुठं पाहायला नसेल असा देठ तुम्ही. हं. इतर ह्याच्यापेक्षा दुप्पट जाडीचा देठ आहे हा. बरोबर. हं. जाडी ह्याची मोठी असल्यामुळं हं. किरकोळ काय पाऊस झालं काय झालं तर इतर याचं जर 100% गळ झाली तर याची 50% होती. याची फारशी अशी गळ होत नाही, जाडी देठाची असते. जाडी देठाची. हं. आणि या देठाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे, हं. देठ मोठा असल्यामुळं हं. पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त राहते याच्यात. हं. आणि मार्केटला शेंग जाईपर्यंत, विक्री होईपर्यंत शेंग हिरवीगार राहते. ओके. हां. आणि व्यापाऱ्याला पण ती घ्यायला विकायला परवडतं. हं. हं. त्यामुळं इतर शेंगाच्या तुलनेत हं. याला 15 ते 20 रुपयाचा रेट एक्स्ट्रा मिळतो म्हणजे तुम्ही मार्केटला पाठवल्यानंतर. मार्केटला पाठवल्यानंतर. कारण कसं होतं, ही शेंग मार्केटला पाठवलं हिरवीगार दिसते, हं. याचं कारण ह्याचा देठ आहे, मोठा देठ असल्यामुळे. आता तुम्ही तर सांगितलं बऱ्यापैकी की ह्या शेंगा ज्या आहेत त्या तिकडे मार्केटला गेल्यानंतर आपल्या शेंगाला जास्त रेट भेटतो. तर आता ह्या शेंगा तुम्ही शेतकऱ्यांना देऊ शकता का त्याचं बियाणं?
बियाणं देऊ शकतो की शेतकऱ्याला आपण. ओके. तर ते बियाणं निवडताना किंवा बिया तुम्ही शेतातून तयार करता तर त्यासाठी काय काळजी घेता नक्की? बियाणं निवडताना आपण झाडं आपली सर्व चांगली आहेत, पण त्यातून पण मातृवृक्ष आपण चांगली निवड करून ठेवलेली आहेत. हं. आणि बागेमध्ये नरचं झाड नसावं. हं. आपल्या बागेमध्ये एकही झाड नरचं नाही. बरं. त्याच्यामुळं पॉलिनेशनमुळं जी काय भेसळ होण्याची जी भीती आहे हं. ती अजिबात नाही. हं. त्यामुळे जे बियाणं तुम्हाला पाहिजे तेच बियाणं उत्पत्ती होणार आहे या ठिकाणी. मग ते कसं ओळखायचं नर आणि मादी ह्यामध्ये? नर मादी ओळखू येतं. ती झाडाला शेंग कमी लागते, शेंग बारीक राहते किंवा शेंग लागत नाही, कमी लागते एकदम. बरं. म्हणजे ते झाड नाही जात येत, त्याच्यामुळं तो काय धोका नाही आपल्याला. ओके. आता ह्या शेंगाचं वैशिष्ट्य काय आहे मग? शेंगाचे वैशिष्ट्य म्हणजे लांब सडक हिरवीगार शेंग, गाभा असल्यामुळं हं. आणि वजन जास्त असल्यामुळे ही किलोनी विक्री होते ना, त्याच्यामुळं ही शेंग परवडते आपल्याला. ओके. आणि रेट पण जास्त त्याच्यामुळे मिळतो. ओके. लांब पण आहे आणि गाभा पण आहे. लांब पण आहे, गाभा भरपूर आहे. आणि विशेष म्हणजे हाडकुळी शेंग दिसत नाही. आता एवढी मोठी शेंग झाली, हाडकुळी अजिबात दिसत नाही तुम्हाला, एकदम प्लेन दिसणार. शेंगाचं वजन जर म्हटलं तुम्ही तर 150 ग्रॅम ते 125 ग्रॅम पर्यंत शेंग वजन होते. 150 ते 250 पर्यंत वजन होते. 7-8 शेंगामध्ये 1 किलो होऊन जातो. बरं. आणि झाडाला किती शेंगा लागतात? झाडाला कायम 300, 400, 200 कायम शेंग राहणार झाडाला. नोव्हेंबर पासून जुलै एंड पर्यंत जर आपण त्याचं नियोजन करत राहिलो तर नोव्हेंबर ते जुलै एंड पर्यंत आपल्याला 200, 300, 200 कायम शेंगा. पुढं कटिंग चालू, मागं माल लागायला चालू, बारीक मोठ्या सर्व शेंगा आपल्या 200-300 शेंगा झाडावर असतील. ओके. आणि त्याचं म्हणजे सायकल सारखी चालू असते, ते बंद राहत नाही. कंटिन्युटी सारखी चालू असते. आता ही एकरासाठी किती बियाणं लागतं मग ह्या शेंगा? एकरासाठी साधारण 400 ग्रॅम बियाणं लागतं. आता ह्या ज्या शेंगा साधारणपणे 300-400 असतात ते कायम कंटिन्यूच असतात का? कंटिन्यू शेंगा असतात त्याच्या. म्हणजे काय असतंय, झाडावर 3 स्टेज कायम असते. 4 स्टेज असते. एक फुल असते, एक फुलाचं फळात म्हणजे सेटिंग झालेली असते शेंग बारीक, आणि काही शेंगा अशा जरा मोठ्या असते त्या, आणि काही शेंगा घालवाय आलेल्या असते त्या. पुढं तोडल तसं महाग फुलाचं फळात रूपांतर झालेलं असतं. आता तुमच्याकडून शेंगा खरेदी करण्यासाठी काय म्हणजे नंबरवर कॉल केला पाहिजे का काय केलं पाहिजे? आपल्या ज्यांना बियाणं पाहिजे असेल त्यांनी माझ्या नंबरला व्हॉट्सअप केला तरी चालेल, काही अडचण नाही. ऑल महाराष्ट्र कुठेही देऊ शकतो? कुठेही, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान कुठेही देऊ शकतो, असं काय अडचण नाही. ओके. तर शेवगा शेती ज्यांना करायची आहे त्यांना शेवटचा काय संदेश असेल तुमच्याकडे? शेवगा शेती करायची असेल तर ह्याला सर्वात मोठं महत्त्वाचं म्हणजे ह्यात झोकून दिलं पाहिजे. खत, पाणी आणि फवारणी याचं नियोजन केलं तर फारच काय अवघड नाही. असंही याचं काय असं जास्त फवारण्या लागतात किंवा काय असं काय लयही नाही. ओके. व्यवस्थित हा अशा रेग्युलर फक्त वेळच्या वेळ केलं तरी चांगलं उत्पन्न निघू शकतं.